हिवाळा सुरू झाला की लगबग सुरू होते ती सहलीला जाण्याची। ऑक्टोबर महिन्यापासून जानेवारी एंडपर्यंत शाळेच्या सहली निघत असतात आणि सहलीला जायचं म्हटलं की कोल्हापूरला पहिली पसंती मिळते। महालक्ष्मी, अंबाबाई, न्यू पॅलेस, पन्हाळा, ज्योतिबा, कनेरी मठ, राधानगरी धरण पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शाळांच्या सहली कोल्हापुरात येत आहेत, तर इतर पर्यटकांनीही कोल्हापूर फुल झाले। नाथखुळा कोल्हापूर म्हणत आपल्या भावना शाळेचे विद्यार्थी आणि पर्यटकांनी व्यक्त केल्या। हिवाळा सुरू झाला की सर्वत्र लगबग सुरू होती ती सहलींची आणि सहलीचं मुख्य एक ठिकाण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर हे फेमस आहे। कोल्हापुरात जर पाहायला गेलं तर हिवाळा सुरू झाल्यापासूनच अगदी शालेय सहली असू देत किंवा पर्यटक असू देत मोठ्या प्रमाणावर कोल्हापुरात पर्यटनासाठी येत असतात। आता आपण आहोत कोल्हापुरातील न्यू पॅलेस या परिसरामध्ये। शाहू महाराजांच्या या ऐतिहासिक पॅलेस पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात। काही पर्यटक माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करूया। त्यांना नेमकं कोल्हापूर कसं वाटलं, कोल्हापूरचा हा ऐतिहासिक वारसा कसा वाटला, काय सांगा। कोल्हापूर फिरायला आला, काय काय फिरला? अच्छा, नमस्कार। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। आम्ही मुंबईवरून आलो आहोत आणि कोल्हापूर हे जी नगरी आहे अतिशय सुंदर आणि आम्ही आत्ताच सकाळी महालक्ष्मी देवीचं, अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं। तदनंतर आम्ही रंकाळा तलावाला भेट दिली। तर अतिशय ऐतिहासिक वारसा लागलेला आणि पूर्ण म्हणजे महालक्ष्मी देवीचं म्हणजे पूर्ण इथं जे सत्व आहे ते खरोखरच सुंदर आहे आणि जागृत देवस्थान आहे। आणि आता आम्ही शाहू महाराज पॅलेसला व्हिजिट करणार आहोत। त्यानंतर आम्ही ज्योतिबा आणि पन्हाळा हे करणार आहोत। तर जर कोल्हापूरबद्दल सांगायचं झालं तर महाराजांचा वारसा लागला आणि ताराराणी दुसरे छत्रपती महाराज राजाराम महाराज आणि तदनंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी जो स्वराज्याचा विस्तार केला संभाजी महाराजांच्या नंतर धनाजी सरसेनापती धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांच्या मदतीने ताराराणीने जो स्वराज्याचा विस्तार केला म्हणजे अगदी दस्तूरखुद्द औरंगाबादला सुद्धा आपलं स्वराज्य काबीज करता नाही आलं, अशा ऐतिहासिक वारसा लागलेला अशा दैदिप्यमान ताराराणीचा इतिहास सांगणारी ही कोल्हापूर नगरी आहे। तसेच शाहू महाराजांचा जे बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा या आपल्या राजश्री शाहू महाराजांची ही कोल्हापूर नगरी आहे। तर अगदी मला खूप आनंद झाला आहे। मी पहिल्यांदाच कोल्हापूरला भेट देतोय, पण खरंच खूप सुंदर आहे। मी मसूरहून आलो आहे, मसूर तालुका कराड। कोल्हापूर फिरायला एकच नंबर आहे, निसर्गरम्य सगळं वातावरण आहे। महालक्ष्मीचं मंदिर आहे, देवाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही तिथून परत शाहू पॅलेस बघू शकता, तिथलं जुना। परत न्यू पॅलेसचा राजवाडा बघू शकता, तिथे आता तुम्हाला शाहू महाराजांनी केलेल्या शिकारी वगैरे, त्यांनी वापरलेले हत्यारं, तलवारी ते पाहू शकता। जे प्राणी तुम्ही असं प्रत्येक ठिकाणी जाऊन बघू शकत नाही, ते प्राणी इथं तुम्हाला बघण्यासाठी कोल्हापुरात उपलब्ध केलेले आहेत। आणखीन विविध ठिकाणं म्हणजे रंकाळा म्हणा, परत अंबाबाईचं मंदिर आणि आजूबाजूची भिक्षालिंग मंदिर म्हणा, परत कृष्ण सरस्वती महाराजांची मट्टी। म्हणजे कोल्हापुरातला इतिहास हा सर्व म्हणजे सगळ्या जिल्ह्यांपेक्षा एक नाविन्यपूर्ण इतिहास आहे, कारण तिथं राजे महाराजांचा इतिहास पूर्ण आहे, परत देवी देवतांचं इतिहास पूर्ण आहे, असा कोल्हापूर जिल्हा आहे। त्यामुळे एक नंबरमध्ये वाटलेला आहे। आज तुम्ही मुंबईवरून कोल्हापूरला आलात पर्यटनासाठी, फिरायसाठी, कसं वाटते कोल्हापूर? कोल्हापूर एक नंबर आहे। पहिलं सकाळी दर्शन घेतलं महालक्ष्मीचं, ज्योतिबा, आता पॅलेसला आलो आहे। जेवण पण खूप छान आहे, मस्तपैकी। तांबडा पांढरा एक नंबर। तांबडा पांढरा खाल्ला की तांबडा पांढरा एक नंबर वाटलाय। आता आम्ही फॅमिली नाही, आम्ही एकच आहो। तुम्हाला कसं वाटलं? नाही, छान वाटलं। मुलगा बोलत आहे, आम्ही बोलणं वाक्य छान आहे। याच्या अगोदर कधी कोल्हापूरला तुम्ही? नाही, मी 2-4 खेप आलो होतो। हां, 2-4 खेप आलो। मी फर्स्ट टाइम आलो, लग्न झाल्यापासून फर्स्ट टाइम आलो आणि सगळं देवदर्शन पण केलं, खूप एन्जॉय केला। पहिल्यांदाच वातावरण कसं वाटलं? एकदम झकास, बेस्ट वाटलं। राडाच कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत राडाच। कोल्हापूरचं कुठल्या शाळेतून आणि काय बघितलं कोल्हापूर? आमची शाळा अण्णाभाऊ इंग्लिश मिडियम स्कूल आजरा, आणि आम्ही आत्ता गोकुळ बघून आत्ता न्यू पॅलेसमध्ये आलो आहे। न्यू पॅलेसचं जे म्युझियम आहे ते बघायचं होतं मला, म्हणून घेऊन आलो आहे मुलांना। आता इथून पुढं पन्हाळ्याला जाणार आहे, पन्हाळगड बघायला। म्युझियम कसं वाटलं आतमध्ये? मुलांना माहिती दिली त्या काळातले कशा गोष्टी होत्या, प्राणी कसे होते, राजांची कसे राहत होते, त्यावेळेचे जे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या दाखवल्या, इतिहास समजावून सांगितला त्याच्या पाठीमागचा। कोल्हापूर पर्यटन स्थळ म्हणून आणखीन काही नावारूपाला यावं, काहीतरी
चेंजेस व्हावेत, काय वाटतं तुम्ही पण या ग्राम भागातला आहात आपल्या जिल्ह्यातल्या? हो, काय सांगा इथलं जे म्हणजे मी सांगते, चित्रनगरीचा जो हे आहे, म्हणजे आम्ही ऐकतोय, माहीत आहे आम्हाला चित्रनगरी आहे, पण आम्ही अजून ते एक्सप्लोर केलेलं नाही. म्हणजे ते तेवढं हे डेव्हलप झालेलं नाही आहे किंवा म्हणजे बहुतेक म्हणजे ते आउटसाईडला असल्यामुळं तिकडं लोकांचा ओढा नाही आहे. मग ते बघायला एक इंटरेस्ट आवडेल, असं डेव्हलप झालं पाहिजे. पुन्हा पंचगंगेचा जो आजूबाजूचा परिसर आहे तिथं काहीतरी वेगळं झालं तर ते छान वाटेल. पर्यटकांचा ओढा वाढेल हां असं वाटतंय का आणखी? हां, वाढेल की. कोल्हापूर एवढं ऐतिहासिक स्थळ आहे आपली, म्हणजे एवढा राजांचा इतिहास त्याला आहे म्हटल्यानंतर ऑब्वियसली ज्या लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे मग त्यांच्यासाठी हे एक खरोखर म्हणजे असं क्षेत्र आहे की तुम्हाला बऱ्यापैकी इतिहास समजतो. राणी ताराराणी कोण होत्या किंवा छत्रपती शाहू महाराज कोण होते, त्यांचं काय होतं हे सगळं आपल्याला समजतं ते इथं आल्यानंतर. म्युझियममध्ये आल्यानंतर बऱ्याचशा मुलांना आम्ही तेच सांगत होतो की बघा हे असं आहे, हे असे वारस आहेत इथं अजून, म्हणजे त्यांचे वारस इथून पुढं म्हणजे चालवत आहेत ही गादी. साताऱ्याची गादी काय आहे, कोल्हापूरची गादी काय, हे मी त्यांना सांगत होते आत्ता. मग त्याच्या निमित्तानं त्यांच्या कानावर त्या गोष्टी गेल्यामुळं तो इतिहास ऑटोमॅटिकली पुढच्या पिढीपर्यंत जातोय. तुम्ही बघितलेच आहे, मी फर्स्ट टाईम नाही आली, मी भरपूर आता थर्ड टाईम माझी, पण आल्यावर असं काहीतरी नवीन म्हणजे अजून असं वाटते की यावं, बघावं, न्यू एक्सपिरियन्स घ्यावं. ह्याच्या निमित्ताने हिस्ट्री आम्हाला परत रिमाइंड होते. हिस्ट्री सब्जेक्टमध्ये जे काय असं जे ऐकलं आहे ते बघून ते अजून जरा जास्त इंटरेस्ट वाटतं. मी इथं पहिल्यांदाच आलो आहे. हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स माझा एवढं चांगला आहे, म्हणजे महाराजांचा आपला इतिहास एक असं परत एकदा रिमाइंड झाला असं वाटतं. बाकीच्या पर्यटन स्थळ तू बघितलीस, पन्हाळा बघितला आहे, काय वाटलं तुला? मग हिस्टॉरिकल म्हणजे आता हे एकच मी अजूनपर्यंत बघितलं आहे. मी आलो आहे खानदेशमधनं, माझा धुळे जिल्हा आहे. आणि जर मी बघितलं कोल्हापूर, जुनं ते सोनं तसं म्हणतात ते खरं आहे. आणि जर मी बघितलं आता जस्ट पॅलेसच बघितला तर असं वाटलं की मी परत इतिहासात गेलो आहे की काय. कारण ते जुनं त्यांची शिकारी वगैरे, त्यांचं जर राहण्याची व्यवस्था एकदम सागवानी, जे जुनं लाकडं वगैरे एकदम मस्त आहे. कोल्हापूर तसं मस्त आहे. वातावरण कसं, वातावरण एकंदरीत वातावरण ॲव्हरेज आहे. जास्त जशी आमच्याकडे खूप थंडी सध्या तरी, पण आता इथलं वातावरण वाटलं की थंडी वगैरे काहीच नाही, म्हणजे नॉर्मल आहे, जे टेम्परेचर माणूस आरामात सर्वाईव्ह करू शकतो. पर्यटक म्हणून पसंती देत आहे कोल्हापूरला? यस, पर्यटक म्हणून माझी 100% पसंती आहे. या मी तर म्हणतो सर्वांना की कोल्हापूरला एकदा नक्की भेट द्या. कोल्हापूरचा तांबडा पांढरा आजमावला का नाही? आत्ता जस्ट आम्ही तांबडा पांढरा रस्ता आजमायला जातोच आहे, कारण देवीचं दर्शन घ्यायचं होतं सकाळी, त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही. काल पण नाही गेलो, आज पण नाही गेलो, बट दुपारी मी 100% जाणार आहे. तांबडा पांढरा रस्ता नक्कीच टेस्ट करणार आहे. तर नक्कीच कोल्हापूर आम्हाला भावलं. कोल्हापूरमध्ये भरपूर काही चांगलं आहे. अशा प्रतिक्रिया या नागरिक आणि पर्यटनाला आलेल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत माध्यमातून उमटताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.